जय शिवराय मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही पाहताय 7 वर्षाचा मुलगा पार्थ कुणाल सोरते, कल्याणचा मुलगा आहे मित्रांनो. आणि धुलीवंदनाच्या दिवशी आज हा इतिहास रचायला चाललेला आहे, तोच म्हणजे अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडिया. मित्रांनो, हा जर उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या कमी वेळात पार केला तर एक वर्ल्ड रेकॉर्ड होऊन जाईल. मित्रांनो, कल्याणचा 7 वर्षाचा मुलगा आणि आज धुलीवंदनाच्या दिवशी आज एक मोठा पराक्रम करायला चाललेला आहे. मित्रांनो, या वयाची मुलं आज होली कशी साजरी करायची, पार्टी कुठं करायची या विचारात असतील आणि या वयामध्ये या वेळामध्ये तो एक असा पराक्रम करायला चालला आहे. तर त्याला कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा नक्की द्या आणि याचा पूर्ण प्रवास पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. जय शिवराय. हाय, नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 12 वाजत आलेत आणि सर्वेकडं आपल्या हौलआईला अग्नी देण्याचा कार्य सुरू असेल आणि त्याच वेळात आपण एक असा इव्हेंट करणार आहोत, म्हणजे 7 वर्षाचा मुलगा पार्थ नावाचा, आणि तो आज एक असा पराक्रम करायला निघाला. म्हणजे या वयात मित्रांनो, आत्ताच्या सिच्युएशनला, आत्ताच्या टायमिंगला सर्व लहान मुलं आहेत ना, ती विचार करत असेल उद्या होली कशी करायची, उद्या पार्टी कुठं करायची, म्हणजे याच्यामध्ये व्यस्त असेल. आणि त्याच टायमिंगमध्ये, त्याच टाईम पिरियडमध्ये हा 7 वर्षाचा डोंबिवलीचा पार्थ एक असा पराक्रम, एक असा इतिहास रचायला चालला आहे. आपल्या परिवाराचं नाही तर आपल्या मराठी माणसाचं, आपल्या महाराष्ट्राचं नाव उंचवायला चाललं आहे. तोच म्हणजे अटल सेतू टू गेटवे. 17 किलोमीटरचा सागरी प्रवास तो आज पूर्ण करायला निघालेला आहे. मित्रांनो, त्याला आपल्याकडून शुभेच्छा आणि त्याचा पूर्ण इव्हेंट मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे, तर त्याला शुभेच्छा नक्की द्या पुढच्या वाटचालीसाठी, कारण का हा व्हिडिओ पडेपर्यंत त्यांनी त्याचा इतिहास घडवलेला असेल 100%. तर चला टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. जाऊया ना इव्हेंटला. मोरा जेट्टीवरती आहोत, जाऊया. सर्व फॅमिली वगैरे जमलेली आहे, दाखवतो. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या आपली होली थोडी लेट सुरू होईल, कारण का इव्हेंट किती वेळात पूर्ण करतोय तो त्याच्यावरती डिपेंड करतो सर्व. काय बघूया कसं काय होते ते. जाऊया. आपल्यासमोर आता पार्थ आहे, जो आज या सणाच्या दिवशी आज हा इव्हेंट करायला चाललेला आहे. आणि मगाशीच मी म्हणालो का याच्या वयातली पोरं आज सर्व उद्या होली कशी खेळायची आणि अजून उद्या पार्टी कुठं करायची त्या विचारात असेल. त्या वेळामध्ये तो आज एक इतिहास घडवला चाललेला आहे, तर त्याच्यासाठी त्याला आपल्याकडून शुभेच्छा. आणि सध्या त्याच्या मनामध्ये काय चालू आहे पार्थ, सध्या मनामध्ये काय चाललं आहे? होलीच्या सणाच्या दिवशी हा तू इव्हेंट करायला चाललेला आहेस, कसं वाटते तुला? छान वाटते त्याला. आणि वयाच्या 7व्या वर्षी असा इतिहास रचायला चाललाय. त्याचे कोच त्याच्यासोबत आहेत, तर काय म्हणाल त्याची प्रॅक्टिस कशी होती? प्रॅक्टिस आम्ही दररोज 5 ते 6 किलोमीटर स्विमिंग पूलमध्ये घ्यायचं. मग त्याने ठरवलं की मला सर इव्हेंट करायचा आहे, ते आम्ही तारीख ठरवली आणि आता इव्हेंटच्या आज तर करायचं आहे आज इव्हेंट त्याला. आणि मेन म्हणजे किती महिन्यापासून तो स्विमिंग करतो? आता 7 वर्षाचा आहे सर तो. स्विमिंग झालं 4-5 महिने करतोय, पण प्रॅक्टिस इव्हेंट ठरल्यानंतर आम्ही 1 महिनाच प्रॅक्टिस त्याची घेतलेली आहे. असं आहे म्हणजे खोल समुद्रामध्ये. ओके सर, त्याचे हे सर आहेत त्याचे, आणि त्याला आपल्याकडून शुभेच्छा या कार्यासाठी. आता आपल्यासमोर बाबा आहेत आणि ते पार्थला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. आजोबा, नाव आपला? पिल्ले. 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 काय सांगाल याच्या स्वभावाबद्दल? कसा मुलगा आहे हा? एकदम चांगला आहे. एकदम चांगला आहे. आणि आज इव्हेंटसाठी आलात, कसं वाटतं? हा या लहान वयामध्ये तो आज हा इव्हेंट पूर्ण करायला निघालेला आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. ओके ओके. आजोबा आहेत आणि त्याची आई सुद्धा आपल्यासमोर. आई, हा याला स्विमिंगमध्ये पुढं घेऊन जाण्याचा विचार कोणत्या मनामध्ये आला होता? म्हणजे कसं काय या क्षेत्राकडे तुमचा वलन झाला? असं मीच म्हणजे ठरवलं त्याला स्विमिंग लावायची. आणि मग पुढे करत गेला तो स्विमिंग. मग तो स्वतः बोलला की इव्हेंट करायचा आहे. पण असं का ठरवलं तुम्ही, म्हणजे त्याला स्विमिंग क्षेत्रामध्ये असं पुढे घेऊन जायचं? म्हणजे कुठं बघितलात तुम्ही, म्हणजे असं तुमच्यासोबत काय असं झालं म्हणजे त्याच्यामुळे असं त्याला शिकवायची गरज वाटली तुम्हाला? असं काही नाही, बॉडीला एक एक्सरसाइजची गरज असते. बरोबर. तो आता जिम मध्ये जाऊ शकत नाही, म्हणून त्याला स्विमिंग हे बेस्ट आहे. बरोबर. म्हणून मग स्विमिंग लावलं. आणि हा इव्हेंट करण्याचा विचार त्याचाच होता? ओके. आणि त्याला साथ तुम्ही दिलीत काय? पहिले नाही बोललात? नाही, त्याला साथ दिलीत. ओके. आणि काय त्याचं म्हणजे टाइम वगैरे त्यांनी सेट केलं? कारण का तो या वयात, म्हणजे आता तो सध्या त्याचा माइंड त्या स्विमिंग कडे डायव्हर्ट आहे, सो तो जास्त काय माझ्याशी बोलला नाही, पण त्याचा काय टाइम वगैरे सेट केलंय त्याने? तो 2 आवर्स मध्ये करेल असं बोलतोय. आता 2 आवर्स मध्ये जर त्यांनी पूर्ण केला तर वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतोय, असं मला तरी वाटतंय ना. 2 आवर्स मध्ये जर त्यांनी पूर्ण केला तर या वयामध्ये अटल सेतू गेटवे करणारा पहिला मुलगा ठरेल आपला पार्थ. ओके.
त्याला आपल्याकडून शुभेच्छा, भरपूर शुभेच्छा. थँक्यू. सर्व यायला 12:30 वाजलेत आणि 12:30 वाजता आपण मोराचड्डी सोडतोय. 1 तास लागेल कम से कम आपल्याला अटल सेतूच्या खाली पोचायला. तोपर्यंत आपण थोडासा आराम करूया. नमस्कार. सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय. आज आपण इथे उपस्थित आहोत पार्थ कुणाल चोरते ह्याचा आज अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हा 17 किलोमीटरचा सागरी अंतर पार करण्यासाठी तो आलेला आहे इथे आणि आपण सर्व त्याचे साक्षी आहोत. आणि हा उपक्रम करत असताना त्याला शुभेच्छा देण्यासाठी माने सर कोच आहेत, रवी सर आहेत, तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी GST डिपार्टमेंटचे डेप्युटी कमिशनर बांडे सरसुद्धा आलेले आहेत आणि ऑब्झर्वर म्हणून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तर हा कार्यक्रम त्यांनी लवकरात लवकर पार करावा अशा त्याला शुभेच्छा देतो ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून. आणि आज खरं तर आज होळी पौर्णिमेचा शुभ दिवस आहे. सर्व लहान मुलं आणि लोक होळीचे म्हणजे होळी खेळत आहेत आणि तो इथे समुद्रामध्ये आज खेळण्यासाठी आलेला आहे समुद्राबरोबर. तर त्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बघा 2 वाजलेत आणि आपण आलो अटल सेतूच्या खाली आणि आपल्यासमोर पार्थ आहे. संतोष दादा रेडी करतोय त्याच्या आजच्या इव्हेंटसाठी आणि त्याचे सर्व फॅमिली मेंबर्स त्याला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. बघा वॅसलिन लावतायत त्याचे. काय वरती गेल्यावरती मला वाटतं भेटतील तुला चांगलं एकदा इव्हेंट झाल्यावरती. त्याने बिस्लरीने धुतली इव्हेंट झाल्यावरती मला वाटत नाही त्याचं घरी इव्हेंट होईपर्यंत फुल लाड त्यापासून गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय जयंत महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. हेड डाऊन कर आणि swim कर. मस्त मस्त मार मार. गुड बॉय गुड बॉय. मस्त पार्थ मस्त. गुड गुड. यो बघा किती मोठा बोईट आलाय. मम्मी हो इकडे दाखवा. हे बघा इकडे बघा. हे बघा. ओके म्हणजे अंगाला लागून जे मासे आहेत त्या आतमध्ये येतात, बोटमध्ये येतात. हे बघा हे बघा दिसतात किती बोईट उडतात बघा. हे बघा भरपूर बोईट आहेत. परिसर भरपूर बोईट आहेत या परिसरामध्ये. हे बघा आपल्या समोर मयेकर सर आहेत जे आज पारच्या इव्हेंटसाठी ऑब्झर्वर म्हणून आलेले आहेत. ते त्याचा जम्प टायमिंग आपल्याला सांगतील. सर प्लीज. पार्थ कुणाल चोरटे
यांनी 2:18 पाण्यामध्ये जंप घेतली. आणि आपण गेटवेला पोहोचल्यानंतर त्याचा ऑफिशियल टाइम डिक्लेअर करू. हा फ्रेंड आहे का त्याचा? त्याला साथ देण्यासाठी उतरतोय पाण्यामध्ये. हॅलो, हाय कर. हाय, नाव काय? मंथन. ओके, मंथन आहे त्याला. मंथन करणार बघा, पार्थ एकदम मस्त स्विम करतोय आणि त्याचा दादा म्हणजे त्याचा फ्रेंड म्हणून बोलतोय. दादा, नाव आपला? माझं नाव सर्वज्ञ कुलकर्णी. काय सांगाल हे तुमच्या फ्रेंडशिप बद्दल? हे आमची एक खूप अनोखी फ्रेंडशिप आहे. हां, पार्थ हा लहान असल्यापासून माझ्यासोबत खूप अटॅच्ड आहे आणि आमची मैत्री एकदम खूप चांगली मैत्री आहे. आणि आज जो त्याने उपक्रम करण्याचा ठरवला आहे त्याबद्दल काय सांगाल? पार्थला ॲक्च्युली स्विमिंगची खूपच आवड आहे हां. आणि खूप चिकाटी आहे. तो सकाळी पहाटे उठून स्विमिंगला जातो. थंडी असो, वारा असो, काही बघत नाही आणि तो एकदम डेडिकेटेडली काम म्हणजे स्विमिंग करतो. त्यामुळे त्याला यश नक्की मिळणारच, कारण त्याचं डेडिकेशन एवढं आहे की तो म्हणजे पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, तरी तो स्विमिंगला जातोच. ओके दादा, तुमची अनोखी फ्रेंडशिप आपल्याला पाहायला भेटली, कारण का तो एवढूसा छोटूसा आहे आणि तुम्ही एवढे म्हणजे मोठे आहात त्याच्याप्रमाणे, दादाप्रमाणे. आणि तुम्ही बोलता स्टार्टिंगलाच मला म्हणालात की आमची चांगली फ्रेंडशिप आहे दोघांची. तर शुभेच्छा तुम्हाला, असेच एकत्र राहा. थँक्यू. आणि मित्रांनो, बघा 4 वाजत आलेत आणि 18 मिनिटामध्ये पार्थला 2 तास पूर्ण होतील. आणि बघा 4 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. इकडं समोर जर तुम्हाला दिसत असेल तर हा मिडल ग्राउंड आहे. इथून 700 मीटरचा प्रवास असतो. आणि आता साधारण संतोष दादा म्हणाल्याप्रमाणे 4 किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे आपला. बघा टोटल टाईम किती होणार आहे. झाला मित्रांनो, हा बघा समोर आपले गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेलसुद्धा दिसतोय. 2 तास पूर्ण झालेत आणि 700 मीटरचा प्रवास अजून बाकी आहे. आणि हा कसोटीचा प्रवास असतो. इकडे कमसे कम आपल्याला 30 मिनटं लागत असतात. तर बघूया पार्थ किती मिनिटामध्ये हा प्रवास 700 मीटरचा पूर्ण करतोय. जो पार्थने आपल्याला वेळ दिला होता 2 तासामध्ये तो पूर्ण करणार होता. आता मित्रांनो, समोर आपले बघताय ताज हॉटेल आणि आपले गेटवे ऑफ इंडिया. 400 मीटरचा प्रवास बाकी आहे आणि सर्वांचा लक्ष फक्त आणि फक्त पार्थवर आहे. किती मिनिटामध्ये आता पूर्ण करणार हा प्रवास, त्याच्यावरच लक्ष सर्वांचा केंद्रित आहे. बघा मित्रांनो, सर्वजण जागेवरून उठून उभे राहून बघतायत त्याला. बोटच्या साईडला ये पार. इकडे ये लवकर.
एकदम पहाटे आपण पोचलो गेटवेच्या जवळ. इतक्या पहाटे पण यापूर्वी कधी आलो नव्हतो. सुंदर वाटतोय. थोडी लाइटिंग कमी आहे तरी सुंदर वाटतोय. आणि बघा पार्थ काहीच मिनिटामध्ये हा प्रवास पूर्ण करेल आणि त्याचा ऑफिशियल टाईम आपण सरांकडूनच जाणून घेऊ. पण भरपूर पहाटे आलो आहे आपण. ये पुढे ये मस्त गुड बॉय. आरामात सावकाश झालंय सावकाश हळू ये वर ये सावकाश गणपती बाप्पा गणपती बाप्पा छान केलं. नमस्कार, जय शिवराय सर्वांना आणि होलीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण सकाळी पाहिलं आपण सर्व विटनेस आहोत. पार्थ कुणाल सोरते यांनी आज अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे 17 किलोमीटरचं अंतर यशस्वीरित्या पार केलेलं आहे. त्याचे प्रशिक्षक आहेत माने सर, रवी सर. आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून बांडे सर आलेले आहेत. तसेच महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तर त्याचा ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील. सर प्लीज. त्यांनी हे अंतर 2 तास 18 मिनटं आणि 52 सेकंदात पूर्ण केले. तसेच ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे जयेश पाटील हे त्याला ट्रॉफी देतील आणि सर्टिफिकेट आपले GSTचे कमिशनर साहेब हे त्याला सर्टिफिकेट देतील. त्यांनी हे अंतर खरोखरच कमी वेळात पार केलेलं आहे आणि असेच त्यांनी उत्तरोत्तर कार्यक्रम करत राहू आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऑफिशियल टाईम डिक्लेअर झालेला आहे आणि पार्थने त्याचा हा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि त्याचे आई वडील आपल्या समोर आहेत. ज्या मुलांनी गेटवे ऑफ इंडिया गेटवे फक्त फोटोमध्ये पाहिला होता त्याने आज त्याचा स्वतःचा स्वप्न पूर्ण केलं आहे. आणि कसं वाटतं आता फायनली? चांगलं वाटतंय. 2 तास 18 मिनटामध्ये त्याने हा प्रवास पूर्ण केलेला आहे. आई, तुमच्यामुळे हा त्याचा कुठेतरी प्रवास सुरू झाला होता. आता सध्या कसं वाटतंय? छान वाटतंय, आनंदी वाटतंय. आनंद वाटतंय. ओके. आणि डॅडीला मागाशी आपण भेटलो नव्हतो. डॅडी, आपलं नाव? माझं नाव कुणाल सोरते. आणि काय सांगाल मुलाबद्दल? जेव्हा त्यांनी जंप मारली तेव्हाचा फिलिंग कशी होती आणि आता पूर्ण केल्यानंतरची फिलिंग कशी आहे? तेव्हा थोडं जंप किती तेव्हा थोडं धगधग वाटत होती, पण आता खूप बरं वाटतं आहे, खूप आनंदी वाटतं आहे. त्यांनी त्याची मनाची तयारी केली, त्यातच आम्हाला खूप आनंद आहे आणि तेव्हा तिथेच तो जिंकला. आणि बाकी या जिमखान्याचे माने सर, रवी सर यांनी त्याला लक्ष देऊन त्याची बरोबर ट्रेनिंग करून घेतली. त्यामुळे त्याचा आज इव्हेंट पूर्ण झाला. त्याच्या आईने पण त्याची ट्रेनिंग करून घेतली, त्याच्या मागे लागून करून घेतलं. खूप अभिमान वाटतो मला. आणि माने सर, रवी सरांचा खूप सपोर्ट होता. संतोष पाटील सरांनी पण खूप त्याला छान ट्रेनिंग दिली. सपोर्ट त्यांचा पण खूप छान होता. ओके. आणि तुला खूप आभार. सर्वांचे आभार मानलेले आहेत पप्पाने. आणि नंतर तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. सेकंड इव्हेंट कुठला मारणार आहेस बोललास तू मागाशी? अलिबाग ते गेटवे अलिबाग ते गेटवे 40 किलोमीटर. 40 किलोमीटर अलिबाग टू गेटवे. अरे बाबा, शुभेच्छा माझ्याकडून तुला. ओके. थँक्यू. आपल्याला सकाळी नाश्त्यामध्ये पार्थ परिवार करून आपल्याला समोसे. मित्रांनो, तुम्ही पाहिलात पार्थने 2 तास आणि 18 मिनटामध्ये हा प्रवास पूर्ण केला. आणि मी म्हणालो मागाशी की कमी वेळेत जर केला पार्थने तर
वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो आहे. तर दादा या रेकॉर्डविषयी मला थोडी माहिती जाणून घ्यायची आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या प्रत्येक व्हिडिओ बघताय तर त्याच्यातून नवीन नवीन काही ना काही शिकायला भेटत असतो, कारण एवढा आपण प्रवास करत असतो. तर सर्व काही नवीन नवीन गोष्ट पण त्या इव्हेंटबद्दल सांगत असतो. वर्ल्ड रेकॉर्डविषयी ऐकूया किंवा या वर्ल्ड जे रेकॉर्ड्स असतात ते कसे दिले जातात. तर दादा कसे दिले जातात, कोण डिक्लेअर करते हे रेकॉर्ड? ॲक्च्युली हे जे वर्ल्ड रेकॉर्ड आहे हां ते महाराष्ट्र स्टेट ॲमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन आहे, हां त्यांच्याकडे पूर्ण रेकॉर्ड्स असतात. हां आपल्या पण ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनकडे रेकॉर्ड्स आहेत. बरोबर. पण जे ऑफिशियली डिक्लेअर होतं हां. ते महाराष्ट्र स्टेट ॲमेच्युअर ॲक्वेटिक असोसिएशन डिक्लेअर करतं. बरोबर. की किती तासात पोहला, त्याचा एज किती होतं आणि डिस्टन्स किती होतं. तर ह्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करून रेकॉर्ड डिक्लेअर होतं. आणि तर ते साधारण किती टाइम लागते? एक 10-15 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण डिटेल्स येऊन जातो की हा रेकॉर्ड आहे. मग तुम्ही ओके. रेकॉर्डसाठी लिम्का बुक असेल, एशिया बुक, इंडिया बुक, बेस्ट ऑफ इंडियासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि ॲक्च्युअलमध्ये पूर्वतयारी करावी लागतं की आमचा म्हणजे आम्ही रेकॉर्डसाठी प्लॅनअप आहोत. मग तशा टाईपनी ते डॉक्युमेंट्स किंवा व्हिडिओज, फुटेज किंवा तुमच्या जे ऑब्झर्वरच्या बाईट्स म्हणजे जो टायमिंग डिक्लेअर करतो निरीक्षक असतात ते सर्व व्हिडिओज व्हिज्युअल्स दिल्यानंतर रेकॉर्ड डिक्लेअर होतो. ओके, अशा प्रकारे जे कुठले रेकॉर्ड असतील ते डिक्लेअर करतात. तर धन्यवाद दादा. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. तर चला मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आणि पार्थने हा प्रवास 2 तास 18 मिनटामध्ये पूर्ण केला. खूप फास्ट प्रवास पूर्ण केला आणि रेकॉर्डविषयी माहिती आपण म्हणजे कसा रेकॉर्ड डिक्लेअर केला जातो ते सर्व संतोष दादाला विचारून तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि याच्या धैर्यासाठी, याच्या शौर्यासाठी लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि कमेंट बॉक्समध्ये त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला विसरू नका. हा ब्लॉग इथंच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या. हॅप्पी होली. हॅप्पी होली. आमची होलीची सुरुवात बघा गेटवे ऑफ इंडियाकडून झाली ना. चला बाय बाय करा सर्वांना. बाय.